विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्ष रत्नमाला पवार यांचा पुतण्या गोपाल पवार यांच्यावर जे पोलिसांनी सूडबुद्धीने का होईना जे त्यांच्यावर 395 आणि 397 कलमीनुसार त्यांच्यावर केसेस लावल्या. खरं पाहता तर ह्या केसेस डकेती यासारख्या गुन्ह्यामध्ये केल्या जातात, परंतु गोपालवर ह्या केसेस लावणं हे म्हणजे एक सूडबुद्धीने लावलेल्या केसेस आहेत. खरं जर पाहिलं तर आदिवासी समाज हा आजही दऱ्याखोऱ्यात राहतो. पिसभर पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी समाज राबतो, कष्ट करतो, शेतात जातो, ऊसतोडी करतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, आपलं पोटाची खळगी भरण्यासाठी राबत असताना, जर शेतजमीन कसत असताना कुठलीही पूर्वसूचना न देता गोपालला त्या ठिकाणी अटक केल्या जाते आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र याला देखील अटक केल्या जाते. अटक करण्यापूर्वी एक नियम आहे की त्यांना पूर्वकल्पना द्यावी लागते किंवा त्यांना अटक करण्याचं त्यांच्याकडे पोलिसांची काही हे आहे का, म्हणजे कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांना अटक केल्या जाते. हे सगळ्यात मोठी त्यांची चूक आहे. आणि ज्या पद्धतीनं मुलांना मारहाण केली, त्या मुलाचा एका पायामध्ये रॉड आहे, त्या पायात रॉड असलेल्या पायावर पुन्हा त्या पोलिसांनी मारहाण केली. सर्वप्रथम तर जे आरोपी आहेत त्या पोलिसांना सर्वप्रथम त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. यात जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. आणि जे आमचे आदिवासी पोरं ज्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे, अटक केलेली आहे, त्यांना तात्काळ सोडण्यात यावे. जर त्यांना सोडत नसेल तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटना
या जिल्ह्याच्या अध्यक्ष रत्न पवार आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे प्रदेशाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, जर आमचे पोरं सोडत नसतील तर याहीपेक्षा व्यापक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल आणि यासाठी हे पूर्ण महिला माझ्या पाठीशी आहे. सांग बोला. दीपू ठबुका पवार, आदिवासी फाशे पारधी सेवा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष व पारधी विकास परिषद त्यांचे उपाध्यक्ष म्हणून बोलतो. माझ्या आणि दीपू पवार या जमीनचे जे प्रकरण आहे आमचे फॉरेस्ट खात्याचे, त्यासाठी आम्ही इथं लाखनवाडा आलेलो आहोत. माझ्याजवळ सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये शेती फॉरेस्ट खात्याची वन विभागाची 15 एकर शेती आहे. माझ्याजवळ सार्वजनिक आम्ही ट्रॅक्टर घेतलं वर्गणी करून. त्याच्यामध्ये आम्ही जमिनीची मशागत करत असताना आम्ही ट्रॅक्टर दुरुस्ती केली आणि डिझेल आणण्यासाठी माझा मुलगा व मी चाललो होतो. लाखनवाड्याहून अचानक LCB वाले आले, LCBचे कर्मचारी आले. त्यांना कोणतीही आम्हाला माहिती न सांगता, माहिती न देता संबंधित पोलीस पाटील, सरपंच, संबंधित बीट जमदार, संबंधित PSI यांची माहिती न घेता आमच्यावर उत्तर टेंगडी करण्याचा मार्ग LCB वाल्यांनी केला. आम्ही त्यांना सांगितले की बुवा तुम्ही आम्हाला का बद्दल पकडून आले, माझ्या विरुद्ध कोणता रिपोर्ट आहे का, काही वॉरंट आहे का, काही नोटीस आहे का, कोणी आमची नावं दाखवलं का, माझं चारित्र्य कसं आहे, संबंधित पोलीस स्टेशन, संबंधित पोलीस पाटील हे तुम्हाला सांगतील. ते त्यांनी कोणतीही बाजू न घेता त्यांनी ढोरा बकऱ्यासारखी जसे आले तसे उचलून फेकले. मतलब माझं चारित्र्य काय आणि चारित्र्य काय ते तुम्ही बघा. प्रत्येक ठिकाणी मी समाजासाठी धावपळ करतो आणि जमीनचे सुद्धा मागणीसाठी मी कलेक्टर ऑफिस, या DFO, SDO, तहसीलदार यांच्याकडे आणि जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्राम उद्योग केंद्राकडे माझा मुलगा, मी आणि माझ्या बचत गटाची महिला चंदा दीपू पवार म्हणून माझा मुलगा गोपाल दीपू पवार हा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर असून यांच्यावर त्या LCB वाल्यांनी माझ्या मुलावर अन्याय केला. त्या अन्यायाला न्याय मिळावा. माझा मुलगा जसा त्यांनी नेला तसा मला परत आणून द्यावा. माझ्या मुलावर कोणतीही महाराष्ट्रामध्ये कोणतीही केस नाही, कोणती त्यांच्यावर आजपर्यंत कोणती केस नाही, कोणता गुन्हासुद्धा नाही. तरी माझ्यावर जो अन्याय झाला, माझ्या कुटुंबावर जो अन्याय झाला, यांना न्याय मिळून द्यावा. नाही जे अधिकारी जे आहे या अधिकारीवर निलंबन करण्यात यावं, हेच माझी मागणी आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन निमित्त आम्ही इथं फाशे पारधी आदिवासी महिला आणि पुरुष इथं आक्रोश उपोषण करत आहेत. आमच्या मुलावर झालेला, गोपाल दीपू पवार या मुलावर झालेला LCB अधिकाऱ्याकडून झालेला अन्यायाने या मुलावर आता 14 केसेस भरलेल्या आहेत. तो निर्दोष आहेत. त्यांची ग्वाही सगळ्या समाजाकडून आहेत. समाजामध्ये एक व्यक्ती खराब असतो आणि त्यांचा परिणाम सगळ्या समाजाला मिळू नये. आमचा हा एक मुलगा असा आहे की त्यांच्या हाताने कोणताही गुन्हा घडलेला नाही. यांनी LCB अधिकाऱ्यांनी पेंटिंग असलेल्या केसेस या मुलावर लादलेल्या आहेत. तो स्वतः अपंग मुलगा आहे, एक पायाने रॉड टाकलेला मुलगा. अशा मुलावर आणि अशा कुटुंबावर अन्याय झाल्याबद्दल आम्ही इथं उपोषण करत आहोत. आक्रोश उपोषण आहे आमचं. या मुलांसाठी 3 अधिकारी जिम्मेदार आहेत. एक LCB लांडे साहेब, त्यांची टीम, आणि दुसरा आहे हिवरखेड पोलीस स्टेशनमुळं सगळा समाज हा बदनाम होत आहे. हिवरखेड पोलीस स्टेशननी जर खरोखरच तिथं पारदर्शकता बाळगली असती, खरोखरच तिथं पारदर्शकता आणि ते कारवाया तिथं केल्या असत्या तर इथं इतका गुन्हेगारीचं प्रमाण घडलं नसतं. खरोखरच हिवरखेड पोलीस स्टेशन फाशे पारधी समाजासाठी निंदनीय पोलीस स्टेशन आहे. आणि आता सध्या जळम पोलीस स्टेशनला तो मुलगा आहे, पेंटिंग केसेस त्यांच्यावर भरत आहेत. त्या पोलीस स्टेशनचे सांगळे साहेब आणि त्यांची टीमवर हे कारवाईची माग आम्ही इथं करत आहोत. आग्रहाने ह्या 3 अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि या मुलांना हे
या मुलांना जे केसेस त्यांच्यावर भरलेले आहेत ते केसेस निर्दोष कराव्यात आणि त्यांना निर्दोष साबित कर म्हणजे 170 पूर्ण केस देण्यात यावे. तो जसा घरून गेला तसंच त्यांना नील करण्यात यावं. याच मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत.